नमस्कार मित्रांनो, SRC ट्रेडर्स चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण निफ्टीमध्ये लाईव्ह ट्रेड घेणार आहोत. ट्रेड सुरू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण एकूण 3 ट्रेड घेतलेले आहेत. त्यापैकी तिसरा ट्रेड हा लर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः बिगिनर लोकांच्यासाठी. कारण या ट्रेडमध्ये तुम्हाला ट्रेड होल्डिंग कशी करायची, पेशन्सचा रोल काय आहे ट्रेडिंगमध्ये हे पाहायला भेटेल. कृपया स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपली इथे निफ्टीच्या कॉल साईडला 5 लॉटने एंट्री झालेली आहे. त्याच्यामध्ये त्याचा स्टॉप लॉस असेल 25 पॉईंट आणि टार्गेट असेल 75 पॉईंट, जे की 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण कॅच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. Only you see you have this marvelous capacity to transform yourself. आता तुम्ही इथे बघू शकता, पहिले आपले 2 ट्रेड SL गेलेले आहे. तरी आपण निफ्टीच्या कॉल साईडला CEमध्ये रीएंट्री केलेली आहे. ती रीएंट्री का केली त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगतो. आता आपण इथे बघू शकता की पहिल्या 2 ट्रेडचा जो लॉस आहे तो रिकवर होऊन आपली ओव्हरऑल पोझिशन प्लसमध्ये आलेली आहे. तर बघूया थर्ड टार्गेट आपल्याला भेटतं आहे की SL भेटतं आहे. आता आपण इथे बघू शकता की आपले थर्ड टार्गेट अचीव झालेले आहे. म्हणजे 25 पॉईंटच्या रिस्कवरती 75 पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत. आणि प्रिव्हियस जो निफ्टीचा रेजिस्टन्स होता तो सध्या ब्रेक होऊन थोडा वरती लिहिलेला आहे निफ्टी. त्यामुळे आपण 4 टार्गेटचा वेट करणार आहोत. आता इथे बघा, मार्केट आता आपल्या टार्गेट 4च्या वरती आलेलं आहे. त्यानंतर आपण टार्गेट 4 अचीव झाल्यानंतर आपण आपल्या 5 लॉटपैकी 4 लॉट पार्शल बुक केलेले आहेत. जे की 115 पॉईंट आपण कॅप्चर केलेले आहेत. आणि उरलेला 1 लॉट जो आहे तो टार्गेट 3च्या वरती ट्रेल करून ठेवलेला आहे. आता इथे बघू शकता, आपण ट्रेल करून ठेवलेला जो 1 लॉट होता तो आपला इथे एक्झिक्यूट झालेला आहे.
आणि अशा प्रकारे या ट्रेडमध्ये आपण ऑलमोस्ट 115 पॉईंट्स निफ्टीचे कॅच केलेले आहेत. तर आपला ट्रेड हा 125 पॉईंट मूव्ह झाला, पण आपण ट्रेलिंग करत आणि पार्शल बुकिंग करत 115 पॉईंट कॅच केलेले आहेत. आणि या ट्रेडमध्ये ओव्हरऑल प्रॉफिट आहे 32,639 रुपये फक्त या एका सिंगल ट्रेडचे. याच्या अगोदर जो ट्रेड घेतला होता तो सुद्धा असाच कॉल साईडचा होता, बट अर्ली एंट्री झाल्यामुळे त्याचा SL हिट झाला. त्याच्यानंतर इथे निफ्टीच्या चार्टवरती बघू शकता जो खाली रेड बॉक्स मी ड्रॉ करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तो पहिला सपोर्ट आहे. त्या सपोर्टला आल्यानंतर माझा प्लॅन होता की रिव्हर्सलचा ट्रेड प्लॅन करायचा, आणि त्यामुळे मी त्या बॉक्समध्ये एंट्री केल्याबरोबरच ट्रेड प्लेस केलं. तर पहिल्या ट्रेडला माझा SL हिट झाला, नंतर परत आणि मी त्याच बॉक्सच्या ब्रेकआउटला कॉल साईडला एंट्री केली. आजचा हा ट्रेड 4 तास होल्ड करून आपण 115 पॉईंट जवळपास कॅप्चर केलेले आहेत आणि आजचा डे क्लोज केलेला आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा ट्रेड कसा वाटला.